आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे खनिज तेल. आणि आता आपण खनिज तेलाविषयी माहिती मिळवणार आहोत. तर पहा मुलांनो, खनिज तेलाविषयी आपल्याला जी माहिती घ्यायची आहे ती अशी आहे की जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या विघटन क्रियेतून तयार झालेल्या द्रव्यरूप इंधन म्हणजेच काय तर खनिज तेल. आता खनिज तेल म्हणजेच नेमकं काय मुलांनो, तर खनिज तेल म्हणजेच जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या विघटन क्रियेतून तयार झालेल्या द्रव्यरूप इंधन म्हणजेच काय तर खनिज तेल होय. जे आपल्याला इथे दिसत आहे की जमिनीखाली काय गाडले गेलेलं आहे तर सेंद्रिय पदार्थ गाडले गेलेले आहेत आणि त्याचं विघटन झालेलं आहे आणि त्या क्रियेतून काय तयार झालेलं आहे तर त्या क्रियेतूनच खनिज तेलची निर्मिती झालेली आहे. मग बघा, लाखो वर्षापूर्वी समुद्री जीव जे आहे ते मृत झाल्यावर ते समुद्राच्या तळाशी गेले. त्या लाखो वर्षापूर्वी काय झालेलं की जे समुद्र जीव आहेत ते मृत झाल्यानंतर ते कुठे जातात तर समुद्राच्या तळाशी जातात. जे काय आहे तर समुद्राचं तळ आहे जे आपल्याला इथे दिसून येत आहे. तर हे जेव्हा झालं तेव्हा जे मृत समुद्री जीव आहे ते तळाशी एकत्र आलेले आहे. जास्त दाब व उष्णता यामुळे मृत जीवांच्या अवशेषांचे खनिज तेलात रूपांतर झाले. कशाचे खनिज तेलात रूपांतर झाले तर जे काही मृत सागरी जीव आहे ते जास्त दाब व उष्णता यामुळे मृत जीवांच्या अवशेषांचे काय झालेले आहे तर खनिज तेलामध्ये रूपांतर झालेले आहे, जे आपण इथे बघू शकतो. हा काय आहे तर समुद्रांचा इथे आपल्याला तळ दिसून आलेला आहे. मग जो पुढचा पॉइंट आहे तो आहे जास्त दाब व उष्णता यामुळे मृत जीवांच्या अवशेषांचे खनिज तेलात काय झालेले आहे रूपांतर झालेले आहे. कशाचे तर जास्त दाब व उष्णता यामुळे मृत जीवांचे खनिज तेलामध्ये रूपांतर झालेले आपल्याला इथे आढळून येत आहे. हे काय आहे तर खनिज तेल आहे. नेक्स्ट पॉइंट पाहूया. खनिज तेल हे विहिरीद्वारे काढले जाते. बघा, इथे आपल्याला काय दिसत आहे तर इथे काही विहिरी आपल्याला दिसून येत आहेत आणि या विहिरीद्वारेच आपल्याला काय काढलं जातं तर खनिज तेल आपल्याला या विहिरीमधूनच प्राप्त होतं. त्यानंतर पाहूया, हे प्रामुख्याने पंकाश्म, शेळ, वालुकाश्म व चुनखडक यामध्ये सापडते. बघा, खनिज तेल हे कशामध्ये सापडतं तर ते प्रामुख्याने पंकाश्म, शेळ, वालुकाश्म व चुनखडक यामध्ये प्रामुख्याने सापडलं जातं. त्यानंतर पुढचा जो आपला पॉइंट आहे तो बघा काय आहे तर तो आपल्याला असा आढळून येतो की हे पेट्रोलियम किंवा कच्चे तेल म्हणून ओळखले जाते. आता जे काही खनिज तेल आपल्याला सापडतं ते पेट्रोलियम किंवा कच्चे तेल असे म्हणून देखील ओळखलं जातं, जे आपण या चित्रामध्ये पाहू शकतो. मग पहा, हे हिरवट तपकिरी रंगाचे असते. आता जे पेट्रोल आहे किंवा हे जे आपल्याला इथे तेल दिसत आहे ते कसं आहे तर ते अगदी हिरवट आणि तपकिरी रंगाचं देखील आपल्याला आढळून येते. त्याला पेट्रोल किंवा आपण खनिज तेल असे म्हणू शकतो. मग बघा, पेट्रोलियम प्रामुख्याने हायड्रोकार्बन या संयुगाचे असून त्यामध्ये काय असतं तर ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधकही असतं. आता इथे आपल्याला विचारलेलं आहे पेट्रोलियम प्रामुख्याने काय असतं तर हायड्रोकार्बन या संयुगाचे बनवलेले असते आणि त्यामध्ये आणखी कुठले पदार्थ असतात तर पहा, ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक ही त्यामध्ये आपल्याला आढळून येतं, जे आपण ह्या कंपन्यांद्वारे बघू शकतो की आपल्याला तयार करता येते. काय पेट्रोलियम प्रामुख्याने हायड्रोकार्बन या संयुगाचे बनलेले आपल्याला इथे दिसून येते. त्यानंतर पाहूया की पुढचा जो पॉईंट आहे, पेट्रोलियम पासून विमानाचे पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, वंगण, डांबर हे घटक आपल्याला मिळते. हे कशापासून मिळते तर पेट्रोलियम पासून हे सगळे जे घटक आपल्याला इथे दिसत आहे ते आपल्याला इथे मिळत असते, जे ह्या चित्रांद्वारे अगदी स्पष्ट होते. पहा, हे काय आहे तर त्यापासून आपण आणखी काय बनवू शकतो तर त्यांचा उपयोग रंग, जंतुनाशके, सुगंधी द्रव्ये, कृत्रिम धागे इत्यादी निर्मितीसाठी सुद्धा केला जातो, जे आपण ह्या चित्रांद्वारे पाहू शकतो. त्यानंतर बघा, आपण पुढचा जो पॉईंट आहे आपला तो आपला असा आहे की नैसर्गिक वायू.
आता नैसर्गिक वायू म्हणजे बघा काय आहे, तर आपल्याला इथे आढळून येतो नैसर्गिक वायू हे एक महत्त्वाचे इंधन असून ते भूगर्भात सापडते. आपल्याला विचारलं जाईल की नैसर्गिक वायू हा कुठे सापडतो, तर नैसर्गिक वायू जो आहे तो आपल्याला भूगर्भामध्ये आढळून येतो. जो आपण बघू शकतो हा काय आहे, तर नैसर्गिक वायू आहे. जो कुठे मिळतो, तर तो भूगर्भामध्ये मिळतो. नंतर जो पुढचा पॉईंट आहे तो आहे नैसर्गिक वायूमध्ये मिथेन हा मुख्य घटक असतो. नैसर्गिक वायूमध्ये काय असतो, तर मिथेन हा मुख्य घटक असतो. इथेन, प्रोपेन, ब्युटेन अल्प प्रमाणात हे आपल्याला इथे आढळून येतात. त्यानंतर आपल्याला बघा सांगितलं गेलेलं आहे, जो आपला पुढचा पॉईंट आहे तो आहे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे सगळे घटक आपल्याला इथे दिसून येतात. त्यानंतर बघा नैसर्गिक वायू भूगर्भात सजीवांच्या अवशेषापासून उच्च दाबाखाली तयार होतो. आता नैसर्गिक वायू हा कुठे तयार होतो, तर नैसर्गिक वायू भूगर्भात सजीवांच्या अवशेषापासून, सजीव जे आहेत त्यांच्या अवशेषापासून उच्च दाबाखाली तयार झालेले दिसतात. हा काय आहे, तर सागरी तळ आहे आणि तिथे जे मृत सजीव आहेत, जे सागरी मृत सजीव आहेत ते तिथे सागर तळाशी आलेले आहे आणि त्यांच्या दबावाखाली काय तयार झालेलं आहे, तर अनेक खनिजे आणि नैसर्गिक वायू जे आहेत ते आपल्याला तिथे आढळून येतात. बघा त्यांचे रूपांतर कंप्रेस्ड नॅचरल गॅस, तसेच जसे आपण इथे बघू शकतो CNG आहे, LNG आहे, हे व लिक्विफाईड नॅचरल गॅस LNG मध्ये केले जाते. आता त्यांचे रूपांतर अनेक कामामध्ये केले जाते, जसं की आपल्याला CNG आणि LNG इथे दिसत आहे. यामध्ये देखील नैसर्गिक साधन संपत्तीचा काय केला जातो, तर वापर केला जातो. नैसर्गिक वायू देखील आपल्याला यामध्ये मिळत असतात. मग बघा CNGचे काही वैशिष्ट्य आपल्याला पाहायचे आहेत. तर CNGचे काही प्रमुख वैशिष्ट्ये जे आहे ती आहे की CNG जो आहे तो सहज पेट घेत असतो. CNG जो आहे तो कसा पेट घेतो, तर सहज पेट घेतो. आणि दुसरा जो पॉईंट आहे तो आहे घन कचरा शिल्लक राहत नाही. CNG मुळे घन कचरा शिल्लक राहत नाही. आणि जो तिसरा आपला पॉईंट आहे तो असा आहे कमी प्रमाणात CO2 व पाणी तयार होते. किती प्रमाणात, तर कमी प्रमाणात CO2 व पाणी तयार होते. चौथा जो आहे आपला पॉईंट तो असा आहे की इतर प्रदूषके तयार होत नाही. इतर कुठलेही प्रदूषण तयार होत नाही CNG मुळे. आणि पाचवं जे आहे ते असं आहे की सहजतेने वाहतूक होते, कमी खर्चामध्ये वाहतूक होते. ज्वलनावर त्याचे काय राहते, तर नियंत्रण राहते. आणि आता आपण बघणार आहोत वनस्पती. आता वनस्पतीमध्ये आपण काय घटक तपासणार आहोत, बघा वनस्पतीच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशात जंगल असे म्हणतात. आता जंगल कशाला म्हणतात पहा, तर वनस्पतींच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशास काय म्हटलं जातं, तर जंगल असे म्हटलं जातं. जे आपण हे चित्रामध्ये बघू शकतो याला काय म्हटलं जातं, तर जंगल असे म्हटलं जातं. तर पुढचा जो आपला पॉईंट आहे तो आहे जगाच्या एकूण भूभागापैकी सुमारे 30% भूभाग कशाने व्यापलेला आहे, तर 30% भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे. जो आपण ह्या पृथ्वीवरती पाहू शकतो की 30% भाग जो आहे तो कशाने व्यापलेला आहे, ह्या ग्रीनरीने म्हणजे जंगलाने व्यापलेला आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट पाहूया की जंगलाचे विशिष्ट अशी संरक्षक व उत्पादक कार्य आहेत. जंगलाचे काय आहेत, तर विशिष्ट असे संरक्षक व उत्पादक कार्य आहे. त्यानंतर जंगलाचे कार्य व संरक्षक कार्य कुठले आहे, त्याचे जंगलाचे कार्य आणि संरक्षक कार्य पाहूया. तर पहिलं जे आहे ते आहे भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणे. भूपृष्ठावरून जे काही पाणी वाहतं त्याचा वेग कमी करणे. आणि दुसरा जो पॉईंट आहे मृदा धुपेला प्रतिबंध करणे. आणि तिसरा जो आपला पॉईंट आहे जमिनीत पाणी मुरण्यास मदत करणे. चौथा जो आपला पॉईंट आहे तो आहे पुरावर नियंत्रण ठेवणे. पुढे आहे बाष्पीभवनाचा वेग कमी करणे. आणि त्यानंतरचा जो पॉईंट आपला आहे तो आहे वन्यजीवांचे संरक्षण करणे. त्यानंतर आहे हवेतील वायूंचे संतुलन राखणे. आणि मग जो आपला पुढचा पॉईंट आहे तो कुठला आहे, तर आपला पुढचा पॉईंट आहे जंगलाचे उत्पादक कार्य. तर जंगलाचे उत्पादक कार्य काय काय आहे ते पाहूया. तर पाहूया जंगलाचे उत्पादक कार्य. अडुळसा, वेल, कडुनिंब, सदाफुली,
दालचिनी, सिंकोना यासारख्या औषधी वनस्पती आपल्याला कुठून मिळतात? तर या सर्व औषधी वनस्पती आपल्याला जंगलातून मिळत असतात. हे आहे काही औषधी वनस्पतींची झाडे. पहा, हे आहेत सगळे औषधी वनस्पती जे आपल्याला कुठून मिळतात? तर जंगलातून मिळत असतात. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत साग. बघा, साग, शीसम, कडुनिंब, बाभूळ, सुभाभूळ या झाडापासून मजबूत व टिकाऊ तसेच जळाऊ लाकूड सुद्धा आपल्याला कुठून मिळते? तर ते आपल्याला जंगलातूनच मिळत असते. हे सगळं काय आहे? तर ही जंगल संपत्ती आहे जी मानवास काय आहे? तर अतिशय उपयुक्त आहे. बघा, साग, शीसम, कडुनिंब, बाभूळ आणि सुभाभूळ हे जे झाडं आहेत ते काय आहेत? तर मजबूत आणि टिकाऊ झाडे आहेत जी जंगल संपत्तीद्वारे आपल्याला प्राप्त होत असतात. पुढचा जो पॉईंट आहे तो आपण आता अभ्यासणार आहोत. तर बघा, ही सगळी जी आपल्या घरातली जी काही फर्निचर्स आहेत ती कशापासून बनतात? तर ती ह्या सगळ्या झाडांपासून बनतात. जसे की याचा उपयोग घरातील लाकडे, सामान, शेतीची अवजारे, विविध वस्तू तयार करण्यासाठी तसेच बांधकामात देखील ही जी झाडे आपण बघितली होती मगाशी त्या सगळ्या झाडांचा वापर केला जातो. आता पहा, यांचा उपयोग जे आहे, जो हत्यारे जे आहेत इथे आपण बघू शकतो. हे जे लाकडी घर आहे ते बनवण्यासाठी देखील कशाचा वापर होतो? तर जंगलातील काही मजबूत खोडांचा, झाडांचा वापर केला जातो. मग बघा, जंगल संपत्तीतून काय मिळतं आपल्याला? तर धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्ये हे सगळं आपल्याला जंगल संपत्तीतून मिळत असतं, जे आपण या चित्राद्वारे पाहू शकतो. मग बघा, जो आपला पुढचा पॉईंट आहे तो असा आहे की व्हॅनिला, केवडा, खस आणि नीलगिरी हे सगळे आपल्याला कुठून मिळतात? तर जंगल संपत्तीद्वारे मिळतात. मग बघा, लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, खस, नीलगिरी यापासून सुगंधी व अर्कयुक्त तेले तयार केले जातात. बघा, या सगळ्यांपासून अगदी सुगंधी तेल जे आहे ते तयार केलं जातं. त्यानंतर आपण पाहू शकतो की साबण, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती बनवण्यासाठी लाकूड, नीलगिरीचे तेल वापरले जाते. हे आहेत अगरबत्ती. हे देखील, हे जे सुगंधी द्रव्य आहेत ते देखील आपण जंगल संपत्तीद्वारेच बनवू शकतो. त्यानंतर आपण पाहू शकतो की याशिवाय विविध फळे, कंदमुळे, मध, लाख, कात, रंग असे अनेक पदार्थ जे आहे हे देखील आपल्याला कशाद्वारे मिळाले जातात? तर जंगलाद्वारे हे सगळे पदार्थ आपल्याला मिळतात. इथे आपण पाहू शकतो हे सगळे जे आहे कंदमुळे, जसे की हे कंदमुळे, फळ, फूल हे आपल्याला कुठून मिळतात? तर जंगलापासून मिळत असतात. मग आता आपण बघणार आहोत जंगल संवर्धनाचे उपाय. आता जंगल संवर्धन करणं हे खूप गरजेचं आहे. जर आपण जंगल संवर्धन केलंच नाही, जंगलाची जपवणूक आपण केलीच नाही, तिचे संरक्षण केलंच नाही, तर जंगलाद्वारे जे काही आपल्याला साधन संपत्ती मिळते ती देखील आपल्याला मिळणार नाही. म्हणून जंगलाचे संवर्धन करणे देखील कसे आहे? तर खूप उपयुक्त आहे. तर बघा, पहिला पॉईंट आपण अभ्यासू शकतो की कमी वय असलेली झाडे आपल्याला तोडायची नाही आहे. मग जेवढी झाडे तोडली जात आहेत त्यापेक्षा जास्त झाडांची लागवड आपल्याकडनं झाली पाहिजे. जसे की आपण इथे बघू शकतो, ही काय आहे? जंगल वापराबाबत असलेले कडक निर्बंध, कायदे, नियम यांचे आपल्याला काय करायला पाहिजे? तर पालन करायला पाहिजे. म्हणजे जर आपण एक झाड चुकून जरी कापलं गेलं तर त्या बदल्यात किमान 10 झाडं तरी आपल्याकडनं लागली पाहिजे. याची कायदे, नियम आहेत ज्यांचं पालन झालं पाहिजे. नंतर बघा, जो पुढचा आपला चौथा पॉईंट आहे तो आहे सागर संपत्ती. आता सागर संपत्ती काय आहे की पृथ्वीवर जमिनीपेक्षा अधिक भाग जो आहे तो कशाने व्यापलेला आहे? तर सागराने व्यापलेला आहे. आपण इथे बघू शकतो, हे आहे पृथ्वी आणि या पृथ्वीमध्ये जास्तीचा जो भाग आहे तो कोणी व्यापलेला आहे? तर सागराने व्यापलेला आहे. मग महासागरातून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा प्राप्त केली जाते. आता महासागरातून काय होते? तर मोठ्या प्रमाणावर आपण ऊर्जा प्राप्त करतो. मग पृथ्वीवर जमिनीपेक्षा अधिक भाग सागराने व्यापला आहे आणि महासागरातून आपण काय करत असतो? तर मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मिती करत असतो. मग हे आहे बघा, हे साधन आहे, याद्वारे आपण ऊर्जा निर्मिती करत असतो. नंतर बघा, सागर जलात, सागर तळावर व सागर तळाखाली विविध नैसर्गिक संपत्तीचे काय आहेत? तर साठे आपल्याला आढळून येत आहेत.
जे आपण इथे बघू शकतो. नंतर पहा, हे आहे सागर जल. त्यानंतर आपण पाहू शकतो की समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या संपत्तीला काय म्हणतात? सागर संपत्ती असे म्हणतात. साहजिकच आहे, समुद्र किंवा महासागरातून जी काही संपत्ती आपल्याला प्राप्त होते तिला सागर संपत्ती असे म्हणतात. मग आता आपण पाहणार आहोत की सागरी खनिज व जैविक संपत्ती. सागरी खनिज आणि जैविक संपत्ती म्हणजे नेमकं काय, तर ते आपण इथे पाहूया. बघा, सागर संपत्ती व जैविक खनिज म्हणजेच आहे महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीत अब्जावधी टन खनिजे आहेत. आणि असे शास्त्रज्ञांचे मत आहे की महासागरात काय आहे, अब्जावधी टन खनिजे सापडतात असे शास्त्रज्ञ म्हणतात. मग ते कुठले खनिजे आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. बघा, तर शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की सागर तळाशी काय आहे की अब्ज कोट्यांमध्ये काय आहे, तर खूप खनिजे या सागर तळाशी आहेत. अगदी अब्जावधीमध्ये दिलेलं आहे. मग बघा, सागर आणि महासागराच्या तळाशी काय काय कुठले कुठले खनिजे सापडू शकतात, तर कथिल, क्रोमियम, फॉस्फेट, तांबे, जस्त, लोखंड, शिसे, मॅग्नीज, गंधक, युरेनियम इत्यादींचे साठे जे आहे ते मोठ्या प्रमाणावर इथे आढळून येत असतात, जे सागर तळाशी आहेत. आपण बघू शकतो, कथिल आहे, क्रोमियम आहे, फॉस्फेट, तांबे, जस्त, लोखंड, शिसे, मॅग्नीज, गंधक, युरेनियम हे सगळे जे आहे ते सागर तळाशी आपल्याला आढळून येतात. त्यानंतर पाहूया की सागरातून अनेक प्रकारचे काय मिळतात, तर रत्ने मिळतात, जसे की शंख, शिंपले, मोती हे आपल्याला सागर तळापासून मिळत असतात. जे बघू शकतो आपण, सागर, शिंपले, मोती हे सागर तळातून आपल्याला मिळतात. त्यानंतर बघा, सागर तळामध्ये खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा काय आहे, तर मोठ्या प्रमाणात साठा आहे. काय आहे सागर तळामध्ये, तर खनिज तेल व नैसर्गिक वायूचा साठा सागर तळाशी आढळून येतो. त्यानंतर पाहूया की विहिरी खोदून आपण काय करू शकतो, तेल व वायू मिळवतो. सागर तळाशी आपण काय करतो की विहिरी खोदून मोठ्या प्रमाणात तेल व वायू हा मिळवला जातो. आता आपण पाहणार आहोत सागरी खनिज संपत्ती. तर सागरी खनिज संपत्ती काय आहे ती पाहूया. बघा, सागरी खनिज संपत्ती जी आहे ती आहे थोरियम, अणुऊर्जा निर्मिती मध्ये वापर, मॅग्नेशियम, कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये देखील काय वापरतात, तर थोरियम, अणुऊर्जा निर्मितीमध्ये वापर, मॅग्नेशियम आणि जो पुढचे पॉईंट आहे ते आहे पोटॅशियम, साबण, काच, खत निर्मितीतील प्रमुख घटक काय आहेत, तर पोटॅशियम आहे. आणि सोडियम मधील काय आहे, कापड, कागद निर्मितीचा वापर केला जातो. सोडियमचा वापर कशामध्ये केला जातो, तर कापड आणि कागद निर्मितीमध्ये. त्यानंतर पाहूया पोटॅशियम, साबण, काच, खत निर्मिती. मग सल्फेट जे आहे, सल्फेटचा जो वापर आहे तो कृत्रिम रेशीम तयार करण्यासाठी देखील वापर केला जातो. त्यानंतर आपण बघणार आहोत की सागरी जैविक साधन संपत्ती. आता सागरी जैविक साधन संपत्ती जी आहे ती सागरी जैविक साधन संपत्ती कुठली आहे, तर आपण इथे पाहू शकतो. पहिलं जे आहे आपल्याला पॉईंट दिलेला आहे, कोळंबी, सुरमई, पापलेट इत्यादी मासे, तसेच प्रथिने व जीवनसत्वे यांचा स्रोत म्हणून हे काय आहेत, तर प्रमुख अन्न आहे. त्यानंतर हे जे माशांचे प्रकार आहे हे काय आहेत, तर प्रमुख अन्न आहे. मग आपण पुढचा जो पॉईंट आहे तो देखील आपण पाहू शकतो. सुकट स्रोत म्हणून प्रमुख अन्न आहे, हे आहे सुकट. त्यानंतर हे आहे शिंपले, औषध निर्मिती, अलंकार व शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी यांचा वापर केला जातो. आणि त्यानंतर बुरशी, प्रतिजैविकांची निर्मिती, हे काय करतात, प्रतिजैविकांची निर्मिती करतात. शार्क, कॉड मासे, अडई जीवनसत्वयुक्त तेल निर्मिती यापासून आपण करू शकतो. त्यानंतर बघा, समुद्र काकडी, कॅन्सर तसेच ट्यूमर रोखण्यासाठी हे औषध म्हणून वापरलं जातं. कुठलं, तर समुद्र काकडी जी आहे
संपत्ती. त्यानंतर मासेमारी, मिठागरे, वाहतूक व्यवसाय, सागरी पर्यटन व शोभेच्या वस्तू बनवणे हे सागरी व्यवसाय आहेत. हे सगळे काय आहेत तर हे सगळे सागरी व्यवसाय आहेत. हे सगळं आपल्याला कुठे मटेरियल हे आपल्याला आढळतं तर ते सागराद्वारे आपल्याला हे आढळून येते. ही एक सागर संपत्ती आहे ज्याद्वारे आपण काय तयार करू शकतो तर मासेमारी, मिठागरे, वाहतूक व्यवसाय, सागरी पर्यटन व शोभेच्या वस्तू बनवणे हा देखील काय आहे तर एक सागरी व्यवसाय आहे. तर पाहूया मुलांनो, आता आपण आपला जो 16वा लेसन आहे नैसर्गिक साधन संपत्ती हा आपण अभ्यासलेला आहे. आता त्याचा सारांश आपण पाहणार आहोत. नेमकं आपण या लेसनमध्ये काय शिकलो ते आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, सारांशमध्ये आपण कुठले पॉईंट जे मेन मुद्दे आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तर पृथ्वीवरील माती, दगड, खनिजे, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी हे सर्व म्हणजे काय आहेत तर ते सर्व म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती आहे. कुठली नैसर्गिक साधन संपत्ती आहे पाहूया. माती, दगड, खनिजे, हवा, पाणी, वनस्पती आणि प्राणी हे काय आहेत तर नैसर्गिक साधन संपत्ती आहेत. जो आपला पुढचा पॉईंट आहे तो बघा काय आहे तर भूकवचातील साधन संपत्तीमध्ये खनिजे, धातुके तसेच खनिज तेल व इतर इंधने, खडक, पाणी, मूलद्रव्य इत्यादींचा समावेश कशामध्ये होतो तर ह्या सगळ्यांचा समावेश जो आहे तो भूकवचातील साधन संपत्तीमध्ये होत असतो, जे आपण अभ्यासलेला आहे. पुढचा आपण पॉईंट देखील पाहू शकतो. तो आपला असा पॉईंट आहे की तो आपला पॉईंट बघा काय आहे की खडक मुख्यत्वे खनिजाचे बनतात. खडक कशाचे बनतात तर खडक जे आहे ते खनिजांचे बनलेले असतात. मग खनिजामध्ये धातू खनिजे, अधातू खनिजे तसेच ऊर्जारूपी खनिजांचे देखील काय पडतात तर प्रकार पडतात. कुठले कुठले प्रकार? अधातू खनिजे आणि ऊर्जारूपी खनिजे ही खनिजांचे काय आहेत तर प्रकार आपण इथे पाहू शकतो. त्यानंतरचा पॉईंट आहे मॅग्नेटाइट, हेमाटाइट, लिमोनाइट ही काय आहेत तर ही लोह खनिज आहेत. बॉक्साइट हे ॲल्युमिनियमचे काय आहेत तर खनिज आहेत. त्यानंतर आपण पाहू शकतो की हे काय आहेत तर ॲल्युमिनियमचे खनिज आहेत जे आपण ह्या पॉईंटमध्ये बघितलेले आहे. त्यानंतर पाहू शकतो आपण की वनस्पतीच्या अवशेषापासून काय तयार होतं तर दगडी कोळसा तयार होतो. त्यानंतर त्याला जीवाश्म इंधन म्हणतात. मग पीठ, लिग्नाइट, ब्युटिमिनस, कोल, ॲथ्रासाइट ही काय आहेत तर त्याची प्रकार आहेत. कशाची तर दगडी कोळशाचे प्रकार जे आपण इथे अभ्यासलेले आहेत. जो आपला पुढचा पॉईंट आहे तो आहे जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाचे काय होते विघटन होत असते आणि त्या क्रियेतून तयार झालेल्या द्रव्यरूप इंधन म्हणजेच काय तर खनिज तेल. आणि खनिज तेल हे कच्चे तेल किंवा पेट्रोलियम नावाने देखील ओळखले जाते. खनिज तेल कशाच्या नावाने ओळखले जाते तर कच्चे तेल आणि पेट्रोलियम या दोघांच्या नावाने खनिज तेल जे आहे ते ओळखले जाते. आणखी आपण या पाठामध्ये काय काय शिकलेलं आहात पहा. नैसर्गिक वायू हे महत्त्वाचे काय आहे तर जीवाश्म आहेत. इंधन पेट्रोलियमच्या आणि सानिध्यात किंवा काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणून सापडते. उच्च दाबाखाली यांचे रूपांतर होते त्यालाच काय म्हटलं जातं तर CNG असे म्हटलं जातं. म्हणजेच कंप्रेस्ड नॅचरल गॅस यामध्ये त्याचं काय होतं तर रूपांतर होतं. बघा CNG म्हणजेच काय तर कंप्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच काय तर CNG द्वारे बघा काय होतं तर अधिक चांगल्या पद्धतीने वाहतूक होते, प्रदूषण होत नाही. कमी खर्चामध्ये काय होतं तर कमी खर्चामध्ये CNG मुळे वाहतूक केली जाते. त्यानंतर पहा वनस्पतीच्या विविध जातींनी व्यापलेला सर्वसाधारणपणे विस्तृत प्रदेशात जंगल असे म्हणतात आणि जंगलाचे विशिष्ट असे संरक्षक व उत्पादक कार्य आहेत. संरक्षक आणि उत्पादक कार्य ते बघा काय आहे. सागर जलात, सागर तळावर व सागर तळाखाली काय आहे पहा. सागर जलात, सागर तळावर, सागर तळाखाली काय आहे तर विविध नैसर्गिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात साठे आढळून येतात. समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या संपत्तीलाच काय म्हणतात तर सागर संपत्ती असे म्हणतात. कशातून ती प्राप्त होते आपल्याला सागर संपत्ती तर समुद्र व महासागर यातून जी संपत्ती आपल्याला प्राप्त होते तिला काय म्हणतात सागर संपत्ती असे म्हणतात. मग पुढचा जो आपला पॉईंट आहे तो बघा काय आहे
तर महासागराच्या पाण्यात काय आहे पहा मुलांनो, महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीत अनेक खनिजे आहेत, सागरी खनिज संपत्ती व सागरी जैविक साधन संपत्ती असे त्याचे प्रकार आहेत. बघा, सागर संपत्तीचे प्रकार कुठले आहेत, तर महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीत अनेक काय आहेत, तर खनिजे आहेत. कशा स्थितीत आहे, ते विरघळलेल्या स्थितीत आहे. आणि सागरी खनिज संपत्ती व सागरी जैविक साधन संपत्ती असे त्याचे प्रकार पडतात. आपण काय काय शिकलेलो आहोत, तर सागर संपत्तीचे प्रकार किती आणि कोणते पडतात हे देखील आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. तसेच नैसर्गिक साधन संपत्ती ह्या पाठामध्ये आपण अनेक मुद्द्यांचे स्पष्टीकरण केलेले आहे. तर पहा मुलांनो, नैसर्गिक साधन संपत्ती हा जो पाठ आहे तो आपण अभ्यासलेला आहे. त्याचं अधिक चांगल्या पद्धतीने आपण इथे स्पष्टीकरण केलेलं आहे. आता आपण त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे द्वारे देखील काय करणार आहोत, तर हा नैसर्गिक साधन संपत्ती हा जो पाठ आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत.